कधी विचार केलाय की एक छोटंसं शांत गाव बघता बघता एका गजबजलेल्या शहरात कसं बदलतं? हा फक्त रस्ते आणि इमारतींचा बदल नाहीये, तर हा बदल आहे लोकांच्या आयुष्याचा, त्यांच्या स्वप्नांचा. चला तर मग आजच्या या भागात आपण हाच रंजक प्रवास समजून घेऊया. आणि या सगळ्या मोठ्या बदलाची सुरुवात होते एका साध्या विचारातून. सुरेश, एका शेतकऱ्याचा मुलगा, आपल्या वडिलांना म्हणतो, बाबा, मी कारखान्यात कामाला जाण्याचा विचार करतोय, आपण भविष्याचा विचार करायला हवा. बघा, या एका वाक्यात किती मोठी गोष्ट दडली आहे. भविष्याचं एक स्वप्न, आणि याच स्वप्नामुळे एका प्रचंड मोठ्या बदलाची साखळी सुरू होते. आणि हा आहे तो घटक जो हा सगळा बदल घडून आणणार आहे. एक कारखाना. गावाच्या अगदी जवळ उभा राहिलेला हा कारखाना नुसता धूर नाही ओकत, तर तो सोबत आणतोय संधी, नवी आशा आणि एका वेगळ्या नव्या जीवनशैलीचं वचन. तमर, ही गोष्ट नेमकी सुरू कुठून होते? शहरीकरणाची इतकी मोठी प्रक्रिया खरं तर एका लहानशा अगदी वैयक्तिक निर्णयापासून सुरू होते. इथे ना आपल्याला 2 पिढ्यांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतो. एका बाजूला आहेत तात्या, ज्यांच्यासाठी त्यांची जमीन, त्यांची शेती हेच सगळं काही आहे, त्यांची परंपरा आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे सुरेश, ज्याला कारखान्यात एक ठराविक पगार, बोनस आणि जास्त सुरक्षित भविष्य दिसतंय. हाच तो फरक आहे पारंपरिक शेती आणि नव्या औद्योगिक संधींमधला. म्हणजे बघा, निर्णय एका व्यक्तीचा आहे, सुरेशचा, पण त्याचे परिणाम, त्याचे पडसाद पूर्ण गावावर कसे उमटतात? चला पाहूया ही बदलाची साखळी कशी काम करते. आणि मग अगदी सुरेशने विचार केल्याप्रमाणेच घडायला लागतं. सगळ्यात आधी कारखाना येतो आणि सोबत नोकरीच्या संधी आणतो. मग काय, या संधींमुळे आजूबाजूच्या गावातून लोक कामासाठी इथे येऊ लागतात. स्थलांतर सुरू होतं. आता लोकसंख्या वाढली की साहजिकच रस्ते, शाळा, दवाखाने, दुकानं यांसारख्या सेवांची गरज वाढते. आणि हळूहळू गावाचं रूप इतकं बदलून जातं की त्याची ग्रामपंचायत जाऊन तिथे नगरपालिका येते. तर आपण हा जो सगळा बदल पाहिला ना, एका माणसाच्या निर्णयापासून ते थेट प्रशासकीय बदलापर्यंत, यात संपूर्ण प्रक्रियेला म्हणतात शहरीकरण किंवा अर्बनायझेशन. हे फक्त लोकांची संख्या वाढणं नाहीये, तर ही जगण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकणारी प्रक्रिया आहे. आता सुरेशच्या गावाची गोष्ट तर एक छोटंसं उदाहरण झालं, पण आता आपण जरा मोठ्या पातळीवर विचार करूया. या शहरीकरणाच्या प्रक्रियेला गती देणारे मोठे घटक कोणते आहेत ते पाहूया. शहरांची वाढ का होते यामागे अनेक कारणं आहेत. औद्योगिकीकरण म्हणजे कारखाने हे जणू नोकऱ्यांसाठीचे मोठे चुंबकच बनतात. व्यापार आणि वाणिज्य लोकांना आकर्षित करतात. त्याचवेळी शेतीमध्ये मशिनरी आल्यामुळे गावात हाताला कमी काम उरतं, त्यामुळे लोकांना शहरात यावंच लागतं. आणि सोबतीला वाहतूक आणि दळणवळणाची चांगली सोय झाली की हा प्रवास आणखी सोपा होतो. हे सगळे घटक मिळून शहरीकरणाचं एक पॉवरफुल इंजिन तयार करतात. आणि हे आकडे बघा, ही आहे भारताच्या बदलत्या रूपाची कहाणी. 1961 पासून 2011 पर्यंत, म्हणजे साधारण 50 वर्षात शहरात राहणाऱ्या लोकांची टक्केवारी जवळपास दुप्पट झाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की लाखो लोकांनी आपली गावं सोडली आणि शहरांमध्ये एक नवीन आयुष्य शोधायला सुरुवात केली. ही खरं तर एक खूप मोठी सामाजिक क्रांतीच आहे. पण गंमत नुसती वाढीत नाहीये, तर वाढीच्या वेगात आहे. इथे बघा, 1961 ते 1981 या 20 वर्षांत वाढ झाली साधारण 5.5%. पण त्यानंतरच्या 30 वर्षांत, म्हणजे 1981 ते 2011 मध्ये ही वाढ झाली तब्बल 13.5%पेक्षा जास्त. म्हणजे वेग अक्षरशः दुप्पट झाला. असं वाटतंय की 80च्या दशकानंतर भारताच्या शहरीकरणाने जणू काही रॉकेटसारखीच गती पकडली. हा आकडा लक्षात ठेवा, 13.73%. ही फक्त एक संख्या नाहीये, या आकड्यामागे लाखो लोकांच्या आयुष्यात झालेले बदल आहेत, त्यांचं स्थलांतर आहे आणि बदलणाऱ्या भारताची कहाणी आहे. शहरीकरण हे संधी तर घेऊन येतच, पण त्यासोबत काही मोठी आव्हानं सुद्धा उभी राहतात. चला तर मग आता या नाण्याच्या दोन्ही बाजू बघूया. शहरांचं चित्र नेहमीच असं दुहेरी असतं. एका बाजूला संधी आहेत, आधुनिकता आहे, विकासाची चमकधमक आहे, तर दुसऱ्या बाजूला गर्दी, असमानता आणि समस्यांची एक काळी बाजूसुद्धा आहे. अर्थात शहरांचे फायदे खूप मोठे आहेत, ते नाकारता येणार नाहीत. इथे वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या भागांचे लोक एकत्र येतात, त्यामुळे एक छान सामाजिक सलोखा निर्माण होतो. नवीन टेक्नॉलॉजी असेल किंवा नवीन विचार, ते सगळ्यात आधी शहरांमध्येच येतात. शिक्षण, आरोग्यसेवा, वाहतूक यांसारख्या चांगल्या सुविधांमुळे लोकांचं जीवनमान सुधारतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक संधींची तर इथे काही कमीच नसते.
पण या उजळ बाजूच्या मागे एक गडद वास्तवही आहे. ही चित्रण सगळं काही सांगतायत. जेव्हा शहरं खूप वेगाने वाढतात तेव्हा काय होतं? वाढत्या लोकसंख्येला राहायला पुरेशी जागा मिळत नाही आणि मग अनियोजित झोपडपट्ट्या उभ्या राहतात. रस्त्यांवर गाड्या इतक्या वाढतात की ट्रॅफिक जाम ही रोजचीच डोकेदुखी होऊन बसते. आणि याचा परिणाम फक्त माणसांवर नाही तर पर्यावरणावरही होतो. कारखाने आणि गाड्यांमधून निघणारा धूर, त्यामुळे हवा प्रदूषित होते. शहरातील नद्या, नाले प्रदूषित होतात. आणि वाहनांचा, गोंगाटाचा सततचा आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण, ही सुद्धा एक मोठी आरोग्य समस्या बनते. थोडक्यात सांगायचं तर शहरं जणू स्वतःच्याच वजनाखाली दबायला लागतात. घरांची समस्या, कधीही न संपणारा ट्रॅफिक, प्रदूषण, वाढती गुन्हेगारी, सामाजिक ताणतणाव या सगळ्या समस्या एकाच गोष्टीकडे इशारा करतात. आपल्याला शहरांच्या चांगल्या नियोजनाची खूप जास्त गरज आहे. तर मग उपाय काय आहे यावर? जगभरातली सरकारं आणि शहर नियोजक ही शहरं अधिक चांगली, अधिक राहण्यायोग्य बनवण्यासाठी काय विचार करत आहेत? यावर एक आधुनिक उत्तर समोर येतंय. ते म्हणजे स्मार्ट सिटीची संकल्पना. जरा कल्पना करा, तुमच्या गल्लीतली कचरापेटी भरली की सेन्सरमुळे थेट पालिकेला मेसेज जातोय, किंवा रस्त्यावरच्या ट्रॅफिकनुसार सिग्नल आपोआप बदलतायत. म्हणजे काय, तर टेक्नॉलॉजीचा वापर करून शहरांना जास्त एफिशियंट, सोयीचं आणि पर्यावरणासाठी चांगलं बनवणं हाच यामागचा मुख्य विचार आहे. आणि जाता जाता हा एक महत्त्वाचा प्रश्न. शहरीकरण तर थांबणार नाहीये, ते होतच राहणार आहे. पण मग आपण अशी शहरं कशी तयार करू शकतो जिथे विकासाचा फायदा प्रत्येकापर्यंत पोहोचेल, जिथे कोणालाही मागे सोडलं जाणार नाही आणि सगळ्यांना समान संधी मिळेल? या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच आपलं भविष्य घडवण्यासारखं आहे.